स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञान मध्ये। आमच्या गीताज ज्ञान चॅनलवर नव्यानेच जॉईन झालेले निलेश गाडे आणि सागर बारगे यांचे आम्ही आमच्या चॅनल तर्फे मनपूर्वक स्वागत करत आहोत। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 909A आणि 909B सोलास्टा ए बिल्डिंग रावेत या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 909A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 1 BHK चे 5 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 38.83 स्क्वेअर मीटर म्हणजेच 417 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 22,77,500 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 909B हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 2 BHK चे 9 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 48.59 स्क्वेअर मीटर म्हणजेच 523 स्क्वेअर फीट आहे आणि 58.62 स्क्वेअर मीटर म्हणजे 630 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 30,56,700 रुपीज आणि 33,19,300 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट रावेत येथे जिजामाता कॉम्प्लेक्स रोडवर आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा रावेत हायवे आहे। रावेत हायवेवरून पाईपलाईन रोडने आपल्याला पुढे जायचे आहे। हे आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। थोडे पुढे गेल्यावर जिजामाता कॉम्प्लेक्स रोडवर राईट घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे। पुढे गेल्यावर डाव्या साईडला आपल्याला दिसत असलेला हा प्रोजेक्ट सोलास्टा आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2025 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत ही 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि याच सेलेबल बिल्डिंग मध्ये 16 ते 20 फ्लोअरवर म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। 16 फ्लोअरवर 4 फ्लॅट, 17 फ्लोअरवर 4 फ्लॅट, 18 फ्लोअरवर 3 फ्लॅट, 19 फ्लोअरवर 4 फ्लॅट, 20 फ्लोअरवर 4 फ्लॅट असे एकूण 19 फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। परंतु या लॉटरीमध्ये संकेत क्रमांक 909A मध्ये 5 फ्लॅट आणि संकेत क्रमांक 909B मध्ये 9 फ्लॅट असे एकूण 14 फ्लॅट दिले आहेत। कदाचित उर्वरित फ्लॅट पुढील लॉटरीसाठी असतील। हा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये A, B, C बिल्डिंग दिसत असून ओपन स्पेस दिलेला दिसत आहे। हा बेसमेंट आणि पार्किंग फ्लोर प्लॅन आहे। हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे। यामध्ये पार्किंगचे नियोजन केले आहे। म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही, परंतु म्हाडा फ्लॅटसाठी पार्किंग असू शकते आणि त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। हा 16 फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। इथे 8 फ्लॅट असून त्यातील 3 2 BHK आणि 1 1 BHK म्हाडासाठी आहेत। 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत। हा 17, 19 आणि 20th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 8 फ्लॅट असून त्यातील 3 2 BHK आणि 1 1 BHK म्हाडासाठी आहेत। हा 18 फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 7 फ्लॅट असून त्यातील 2 2 BHK आणि 1 1 BHK म्हाडासाठी आहेत। तसेच रेफ्युजी एरिया दिलेला आहे। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी असून समोर लिव्हिंग विथ ओपन बाल्कनी आणि राईट साईडला किचन विथ ओपन बाल्कनी आहे। पुढे पॅसेज असून त्याच्या राईट साईडला WC आणि बाथरूम एकत्र दिले आहेत। पॅसेजच्या समोर बेडरूम विथ ओपन बाल्कनी दिली आहे। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी असून समोर लिव्हिंग डायनिंग विथ ओपन बाल्कनी असून लिव्हिंगच्या समोर किचन विथ ड्राय बाल्कनी आहे। डायनिंगच्या समोर छोटा पॅसेज असून त्याच्या राईट साईडला बेडरूम 1 विथ एनक्लोज बाल्कनी, लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम असून समोर मास्टर बेड विथ एनक्लोज बाल्कनी दिली आहे। या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, जिम, मेडिटेशन एरिया,
इंडोर गेम्स, योगा डेक, किड्स प्ले एरिया यासारख्या अम्युनिटी असून काही अम्युनिटीज रूफटॉपवर दिलेल्या दिसत आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टपासून रावेत हायवे 3 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून आकुर्डी रेल्वे स्टेशन 6 मिनिटे, डीमार्ट 2 मिनिटे, हिंजवाडी 25 मिनिटे अंतरावर आहेत. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.3 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.1 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. या एरियामध्ये 1 BHK ची प्राइस अंदाजे 47 लाखच्या पुढे आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 693 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस 68 लाख प्लस चार्जेस आहेत. म्हाडाचे फ्लॅट 417, 523 आणि 630 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 15,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 22,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंटमध्ये इथे पीक हावर्समध्ये हेवी ट्रॅफिकची समस्या आहे आणि या एरियामध्ये सध्या तरी मेट्रोची कनेक्टिव्हिटी नाही. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंगमध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. बिल्डिंग ए ऑलमोस्ट रेडी आहे, त्यामुळे लॉटरीनंतर विजेत्यांना लवकरच घरे मिळतील. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.